श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही श्रावण महिन्यात तुळशीचे रोप दिले तर ही 7 चिन्हे अशा घरांमध्ये आहेत. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. आणि जर तुळशी मातेला श्रावण महिन्यात आनंद झाला तर घरात सुख, शांती, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता कधीही भासणार नाही. धार्मिक मान्यतांनुसार श्रावण महिन्यात तुळशीला हिरवी चुनरी अर्पण करणे, दररोज स्वच्छ पाणी प्या, संध्याकाळी त्यांच्याजवळ तुपाचा दिवा लावणे आणि भक्तिभावाने त्यांची प्रदक्षिणा करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने घराची नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुळशीचे रोप केवळ श्रावण महिन्यातच पूजनीय नसते. त्याऐवजी तो आपल्याला वेगवेगळी अशी चिन्हे देखील देतो, ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील परिस्थितीची जाणीव होऊ शकते. बऱ्याच लोकांना ही चिन्हे समजत नाहीत आणि त्याकडे सामान्य घटना म्हणून दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. म्हणूनच महाराज शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते त्या घराचे वातावरण शुद्ध राहते. तुळशीजवळ सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे, स्वच्छ पाणी अर्पण करणे, श्रद्धेने पूजा करणे आणि भगवान विष्णूचे स्मरण करणे हे खूप शुभ मानले जाते. पण महाराज, हे तुळशीच्या रोपाइतकेच महत्त्वाचे आहे. ते योग्य ठिकाणी बसवणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे. बऱ्याच वेळा लोक नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे तुळशीची रोपे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. धार्मिक मान्यतांनुसार तुळस नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवली पाहिजे. आजूबाजूला कचरा नसावा. जितके शक्य असेल तितके मातीच्या भांड्यात किंवा योग्य ठिकाणी लावले पाहिजे आणि त्यांची नियमित काळजी घेतली पाहिजे. गरजेनुसार दररोज पाणी देणे, वेळोवेळी कोरडी पाने काढून टाकणे आणि रोपांचे संरक्षण करणे देखील आवश्यक मानले जाते. आणि श्रावण महिन्यात तुळशीचे महत्त्व आणखीन सांगितले गेले आहे. या महिन्यात जर एखादी व्यक्ती तुळशी मातेची आदराने आणि श्रद्धेने पूजा करत असेल तर या महिन्यात कोणीतरी तिला हिरवी चुनरी अर्पण करणे, संध्याकाळी दिवा लावला जातो, भगवान विष्णूचे स्मरण करून तुळशीची प्रदक्षिणा केली जाते. त्यामुळे असे मानले जाते की शुभता त्याच्या जीवनात प्रसारित होते. असेही म्हटले जाते की या काळात तुळशीचे रोप त्याचे स्वरूप आणि स्थान याद्वारे विविध संकेत देते. काही चिन्हे चांगली आहेत तर असे काही लोक आहेत जे त्या व्यक्तीला सावधगिरी बाळगण्याचा संदेश देतात. तर चला आता भक्तांना कळू द्या की आपण तुळशीच्या काही शुभ आणि अशुभ चिन्हांपासून सावध राहिले पाहिजे. तुळशीचे रोप अचानक कोरडे होणे हे पहिले लक्षण आहे. सामान्यतः जर एखाद्या रोपाला वेळेवर पाणी मिळाले नाही, माती खराब झाली आहे, खूप जास्त सूर्यप्रकाश किंवा पाऊस पडला आहे किंवा जर त्याला कोणत्याही रोगाचा फटका बसला असेल तर ते कोरडे होणे स्वाभाविक आहे. परंतु धार्मिक श्रद्धा म्हणतात की जर पूर्ण काळजी घेतल्यानंतरही तुळशीचे झाड अचानक सुकू लागले, त्याची पाने सुकू लागली आणि काही दिवसात ते निर्जीव दिसू लागले तर ते चांगले लक्षण मानले जात नाही. असे मानले जाते की तुळशी माता आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणींबाबत अगोदरच सावध करण्याचा प्रयत्न करते. म्हणून जेव्हा तुळशीची वनस्पती कोणतेही स्पष्ट कारण नसताना सतत सुकू लागते तेव्हा व्यक्तीने त्याच्या जीवनाकडे आणि कुटुंबाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरात अनावश्यक वादविवाद टाळा. राग कमी व्हायला हवा. एखाद्याने देवाचे स्मरण वाढवले पाहिजे आणि त्याचे वर्तन मधुर केले पाहिजे. सोबतच तुळशीचे झाड जर पूर्णपणे कोरडे पडले तर ते एकाच ठिकाणी जास्त काळ ठेवू नये. वाळलेल्या झाडाचे आदरपूर्वक विसर्जन केल्यानंतर किंवा योग्य ठिकाणी बसवल्यानंतर तेथे तुळशीची नवीन रोपे लावली पाहिजेत. तुळशीची हिरवी पाने अचानक गळणे हे दुसरे लक्षण आहे. जर जुनी किंवा पिवळी पाने पडली तर ती एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु जर निरोगी, चमकदार आणि हिरवी पाने कोणत्याही स्पष्ट कारणास्तव पडू लागली तर धार्मिक श्रद्धांमध्ये ती व्यक्तीसाठी सावधगिरीचा संदेश मानली जाते. असे मानले जाते की त्यावेळी घरगुती वातावरणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण आपल्या ऋषींनी नेहमीच असे म्हटले आहे
की ज्या घरात प्रेम, आदर आणि गोड बोल आहे, ते घर देवांचे निवासस्थान मानले जाते. पण जिथे नेहमीच मतभेद, अपमान, खोटेपणा, मत्सर आणि कटू वागणूक असते, तिथे सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. म्हणून जर तुळशीमध्ये असा बदल दिसून येत असेल, तर सर्वात आधी तुमच्या घराचे वातावरण शांत आणि शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. तुळशीजवळ कधीही अशुद्ध वस्तू ठेवू नये, असेही शास्त्रात म्हटले आहे. घाण, कचरा, पादत्राणे, चप्पल किंवा दुर्गंधी असलेल्या जागेच्या जवळ तुळस ठेवणे योग्य मानले जात नाही. तुळशी मातेच्या जवळ स्वच्छता राखणे हा देखील एक प्रकारचा पूजा मानला गेला आहे. आता तिसऱ्या चिन्हाबद्दल बोलूया. तुमच्या घरात लावलेल्या तुळशीच्या भोवती लहान नवीन रोपे वाढू लागली किंवा तुळशीची बिया पडली आणि नवीन रोपे तयार झाली, तर ती अनेक धार्मिक परंपरांमध्ये शुभ मानली जाते. हे घरात वाढणारी सकारात्मकता, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कारण ज्या घरात महाराज तुळस यांनी स्वतःचा विस्तार करण्यास सुरुवात केली, त्या घरात देवाची विशेष कृपा आहे. अशा वेळी त्या छोट्या रोपांना उपटून टाकण्याऐवजी वेगळ्या भांड्यांमध्ये काळजीपूर्वक लावली जाऊ शकते. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा ओळखीच्या लोकांना देखील दान करू शकता. असे करणे देखील सद्गुणी मानले जाते, कारण रुग्णाची दररोज काळजी घेतली जात नाही. त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपांचीही नियमित काळजी घेतली पाहिजे. वेळेवर पाणी देणे, कोरडी पाने काढून टाकणे, माती सैल करणे आणि आवश्यक असल्यास एक नवीन भांडे ठेवणे देखील आवश्यक आहे. आता महाराज लक्षात ठेवा की तुळशी माता केवळ शुभचिन्हे देत नाही. कधीकधी ती आपल्याला आठवण करून देते की आपण आपले आचरण सुधारले पाहिजे. जर घरात वारंवार कलह होत असेल, वडीलधाऱ्यांचा अनादर होत असेल, असत्य बोलले जात असेल किंवा धार्मिक आचरण पूर्णपणे संपले असेल, तर सर्वप्रथम आपण आपले वर्तन बदलले पाहिजे. कारण देवाची कृपा केवळ उपासनेतूनच नव्हे, तर चांगली कामे करूनही प्राप्त होते. तर महाराज, तुळशी मातेला कोणत्या गोष्टी करण्यात आनंद होतो, कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत आणि श्रावण महिन्यात कोणते छोटे उपाय घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी मानले जातात, आणि तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत. म्हणून श्रावण महिन्यात सकाळी स्नान केल्यानंतर प्रथम देवाचे स्मरण करा आणि नंतर तुळशी मातेला आदरपूर्वक नमन करा. शक्य असल्यास स्वच्छ पाणी द्या. यानंतर भगवान विष्णूंच्या नावाचे स्मरण करून तुळशीची प्रदक्षिणा करा. यासह श्रावण महिन्यात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. म्हणून जर तुमच्या घरात तुळशीची झाडे असेल, तर त्याच्याजवळ आदराने दिवा लावा आणि तुमच्या कुटुंबाच्या आनंद आणि समृद्धीसाठी देखील देवाची प्रार्थना करा. आता बरेच लोक हा प्रश्न देखील विचारतात की तुळशीची सेवा करताना कशाची विशेष काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुळशीच्या सभोवती नेहमी स्वच्छता राखणे. जर भांड्यात तण वाढले तर ते वेळोवेळी काढून टाका. जर वनस्पतींमध्ये कोरड्या फांद्या दिसल्या तर त्यांना काळजीपूर्वक वेगळे करा. जर माती खूप कठीण झाली असेल तर ती थोडी सैल करा, जेणेकरून वनस्पतींच्या मुळांना पुरेशी हवा मिळेल. ही वनस्पतीची सामान्य काळजी आहे आणि तुळस निरोगी ठेवते. आता महाराजांचे दर्शन घ्या. श्रावण महिना हा देखील पावसाचा काळ आहे. त्यामुळे सतत पाऊस पडत असेल तर भांड्यात पाणी जास्त काळ राहू नये याची काळजी घ्या. जास्त पाणी दिल्यानेही रोपांचे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे जर प्रखर सूर्यप्रकाश असेल तर आवश्यकतेनुसार रोपांचे संरक्षण करा. श्रद्धेबरोबरच योग्य ती काळजी घेणेही आवश्यक आहे, कारण निसर्गाची सेवा ही देखील देवाची सेवा मानली जाते. सोबतच महाराज आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची पूजा केवळ कोणत्याही फांद्यांच्या इच्छेने केली जाऊ नये. जर मनात केवळ संपत्ती, गौरव किंवा यश मिळवण्याची भावना असेल आणि जीवनात सद्गुण नसेल, तर उपासनेचा खरा उद्देश अपूर्ण आहे. धर्मग्रंथांनी वारंवार सांगितले आहे की खरे आचरण, दया, सत्य, सेवा आणि नम्रता हे देवाला सर्वात प्रिय आहेत. म्हणून जर आपण तुळशी मातेची पूजा केली
आणि त्याच वेळी आपले वर्तन चांगले केले तर उपासनेचे खरे फळ मिळेल. कारण श्रावण महिना देखील ध्यानाचा महिना मानला जातो. जर आपण या महिन्यात आपल्या आयुष्यातील वाईट सवयी सोडण्याचा संकल्प केला तर राग कमी करा, कठोर शब्दांमध्ये बोलणे टाळा, पालक आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि गरजू लोकांना मदत करा. तर ही भगवान शिव आणि भगवान विष्णूची खरी पूजा आहे. तुळशी माता देखील अशा सात्विक जीवनाचा संदेश देते. जर तुळशी माता तुमच्या घरातही असतील तर दररोज भक्तिभावाने त्यांची सेवा करा, त्यांच्या सभोवती स्वच्छता ठेवा आणि तुमच्या जीवनात चांगल्या संस्कारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा. असे मानले जाते की जिथे भक्ती, धार्मिकता आणि सकारात्मक वातावरण आहे तेथे आनंद आणि शांतता आहे. श्रावण महिना हा भारतीय सनातन परंपरेत अत्यंत पवित्र आणि सात्विक मानला गेलेला महिना आहे. या महिन्यात भगवान शिवाची उपासना केली जाते. परंतु याच काळात भगवान विष्णू आणि माता तुळशी यांचेही विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. तुळशी ही केवळ एक औषधी वनस्पती नाही, तर सनातन धर्मात तिला देवीचे स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप असणे हे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीची श्रद्धेने सेवा केली जाते त्या घरात सात्विकता, पवित्रता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी तुळशीला केवळ एक झाड म्हणून नव्हे तर घरातील देवी म्हणून मान दिला आहे. शास्त्रांमध्ये वर्णन येते की तुळशीचे प्रत्येक पान भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच विष्णू पूजेत तुळशीपत्राला विशेष स्थान आहे. कोणतेही नैवेद्य किंवा प्रसाद तुळशीपत्राशिवाय अपूर्ण मानला जातो. श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नान करून तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करणे, मनापासून नमस्कार करणे आणि भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे मनात भक्ती, शांती आणि सकारात्मक विचार निर्माण होतात. आपल्या जीवनातील अनेक समस्या केवळ बाह्य परिस्थितीमुळे नसून मनातील नकारात्मक विचारांमुळेही निर्माण होतात. तुळशीची पूजा ही सर्वप्रथम मन शुद्ध करण्याची साधना मानली जाते. ज्या घरात सकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो, मंत्रजप केला जातो आणि कुटुंबातील सदस्य प्रेमाने एकत्र प्रार्थना करतात, त्या घरात आपोआप आनंदाचे वातावरण तयार होते. यामागे धार्मिक श्रद्धा असली तरी त्याचबरोबर कुटुंबातील ऐक्य आणि प्रेम हे देखील महत्त्वाचे कारण असते. तुळशीची सेवा करताना स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक मानले जाते. तुळशीभोवती कचरा, घाण, तुटकी भांडी किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नये, कारण स्वच्छता हीच देवपूजेचा पहिला भाग मानली गेली आहे. श्रावण महिन्यात अनेक भक्त तुळशीला हिरवी चुनरी अर्पण करतात. ही श्रद्धेची परंपरा असून तिच्या मागील भाव असा आहे की आपण देवीला आदरपूर्वक वस्त्र अर्पण करीत आहोत. यामुळे मनात नम्रता आणि भक्ती वाढते. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावण्याची प्रथा देखील अनेक ठिकाणी आढळते. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो, तसेच आपल्या मनातील अज्ञान आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानलं जातो. तुळशीची प्रदक्षिणा करताना भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने मन एकाग्र होते. प्रदक्षिणेचा अर्थ केवळ रोपाभोवती फिरणे नसून आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ईश्वर आहे, ही भावना मनात जागृत करणे असा आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचे रोप अनेक वर्षे निरोगी राहते. नियमित काळजी घेतल्यामुळे ते सुंदर वाढते आणि भरपूर पाणी येतात. हे पाहून घरातील सदस्यांनाही आनंद मिळतो. ज्या प्रकारे एखाद्या लहान मुलाची प्रेमाने काळजी घेतली जाते, त्याच प्रकारे तुळशीची सेवा करणे ही देखील एक सात्विक सवय आहे. योग्य प्रमाणात पाणी देणे, वेळोवेळी माती सैल करणे, कोरडी पाने काढणे आणि रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात भांड्यात जास्त पाणी साचू देऊ नये, कारण त्यामुळे मुळे कुजू शकतात. त्यामुळे श्रद्धेबरोबरच योग्य बागकामाचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. धार्मिक श्रद्धा आणि निसर्ग संवर्धन यांचा सुंदर संगम म्हणजे तुळशीची सेवा होय. आपल्या ऋषींनी निसर्गाला देवाचे रूप मानले, म्हणून वृक्षांचे संरक्षण करणे, नवीन रोपे लावणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे हे देखील एक प्रकारचे पुण्यकर्म मानले गेले आहे. तुळशीच्या रोपातून नवीन रोपे तयार झाली तर ती प्रेमाने
दुसऱ्या कुंडीत लावावीत आणि इतरांना भेट म्हणून द्यावी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.